अध्याय 27 श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगदुद्धारा, विश्वव्यापका विश्वंभरा, जगसृजित्या करुणाकरा, दिगंबरा आदिपुरुषा, पूर्णब्रह्म सनातना, पंढरी अधीशा रुक्मिणी रमणा. पुढे ग्रंथ रचना महिमाना बोलविका महाराजा. मागिले अध्याय निरूपण भर्तरी आणि दुजा विक्रम. प्रेमसागरी भक्तिप्रेम उभय सरिता लोटल्या. मग ते उभयंता एक दुर्गी, ग्राम रक्षिती एक प्रसंगी. तो एके दिवशी शुभमार्गी, देव उदया पातले, मोक्षपुऱ्या असती सप्तम. तयांतील ते अवंतिका ग्राम, तेथील नृपती नरेंद्रोत्तम. शुभ विक्रम विराजे, तया जठरीती सूक्ष्मवेली. सकळ देही संचार पावली, पावली परिभवे भवे परतली. संभवतो न ये सांगावया, ऐसी कन्या असे उदरी. तीही धाकुटी बरवंटावरी, की लवनाबादीची लहरी. मदनबाळी शोभतसे, नाम जियेचे सुमेध धावती. तीक्ष्ण बुद्धी असेवती, परिचंद्रकला नक्षत्रज्योती. सांग स्वरूपी मिरवितसे, तव कोणे एके दिवशी. बैसली होती रायपसी, राये परमलालनेसी. अंकावरी घेतली परम सौंदर्य मुखमंडन. राये कवळूनी घेतले चुंबन, उपरी कल्पने वेधले मन. कराविषयी वराविषयी रायांचे, मग सुमती मंत्री पाचारुणी. बोलता झाला शुभविक्रमवाणी, म्हणे सुमेधावती मम नंदिनी. उपवरती दिसतसे, तरी तुके स्वामित्वेपण. पुरुष योजावा दिव्यरत्न, यावरी मंत्री बोले वचन. राजउक्ती ऐकोनिया, म्हणे महाराजा सुरतयोग. जरा व्यापक सर्वांग, ऐसिया काळी विषयरंग. सरसावला तुम्हा ते, उदरी नाही वंश संतती. जरा व्यापिली शरीराप्रती, तरी कामना एक वेदली चित्ती. सुमेधावती कडुनिया, तरी सो आत्मजा लावण्यराशी. दावितो पहा जयावरासी, त्या ते स्थापुनी राज्यासनासी. करावे सुरत वैभवाते, मग तो वर जमात सूत. उभयपणी या जगात, मिरवणी जरेंत सकळहित. संगोपील तुम्हासी, तरी ऐसिये मम वचन. सिद्धार्थ करा पुले मन, तरी सूत घ्यावा कन्या देऊन. पुढील या सुखाते, ऐसे मंत्री बोलता वचन. मान तुकावी शुभविक्रम, म्हणे अवश्य ऐसेची करणे. योजिलिया अर्थाते, तरी प्राज्ञिक एकयांत. गोष्ट सुचली आहे माते, आधी यजुनी अधिकाराते. वरी जमात मानवावा, तरी प्राज्ञिक करावे ऐसे. समारंभी गज शुंडेसे, माळ ओपुनी राज्यासनास. स्वामित्वपणी मिरवावे, मग तो सहज ईश्वरी सत्य. लोकात मिरवेल महिपती, कन्या अर्पुनी उपरांती. सर्व सुखाव पावे, ऐसे बोलता शुभविक्रम नृपती. तेची मानिले मंत्रिका प्रती, मग शुभमाळा मंडपशिती. महोत्सव मांडिला, पाहुनी दीन सुदिन मास. उभारिले मंडपास, गुड्या तोरणे पताकांस. राजसदन शोभले, वस्त्राभरणी कनक कोंदणी. भूमी मिरवला कुंजर रत्नी, दिव्यमाळा शुंडी ओपुनी. नगरा माझारी संचरला, मागे मंत्री मानव विप्रांसहित. चक्षु दीक्षा करी नृपनाथ, तो दिव्य कुंजीर घेऊनी माळेत. नगरा माझी संचरला, आधी सभामंडपीचे जन. दिग्गजे सर्व विलोकोन, उपरी नगरा माझी गमन. करिता झाला कुंजर, मग सकळ ग्रामींचे ग्रामजन. पाहती ठाई ठाई उभे राहून, तो ग्राम शोधित दुर्गी येऊन. विक्रमाते विलोकी, गज येऊनी दुर्गा निकट. उभा राहे न चाले वाट, तो दुर्गी विक्रमासह हे अष्ट. सेवा धरी असती की, गज खुंटता पाहे नृपती. खाली पाचारी अष्टांप्रती, एका मागे एक उतरती. दुर्ग पायऱ्या विशाळ, ते सर्वा मागुनी उतरता विक्रम. गज आनंदने धावे सप्रेम, कुसुम माळा ग्रीवे लागून. शुंडा दंडे ओपिली, माळा ग्रीवे ओपिता गज. वाद्य वाजती झाले चोज, गजस्कंदी वाहुनी राज. शृंगार मंडपी आणला, मग ओपुनिया कनकासन. निकटराये मंत्री बैसवून, परी सहज चर्चा जाती लागून. कुल्लाळ शब्द निघाला, तेने करुणी रावचित्ती. काहींसा झाला साशंकित, मग मंत्रिका नेऊन एकांती. कुल्लाळ शब्द दर्शवी, म्हणे यजिल्या अर्थाप्रती. भिन्न
अपर्या सुमेधावती आम्हा क्षत्रिया कुल्लाळ जाती वर्ण भिन्न दिसतो हा. ऐसे बोलता शुभ विक्रमराव मंत्रीही व्यापला संशय भावे. परी तो सर्वज्ञ शोधार्णव राव घेऊनी वही वाटला. सवे येऊनी मंडपाबाहेर त्या अष्ट सोबत्या बोलावनी बाहेर. निकट बैसुनी जाती विचार पुसता झाला तयांसी. ते म्हणती नेनो कोण जाती कुल्लाळ म्हणती विक्रमाप्रती. परी याचा शोध कुल्लाळ जाती कवना लागी पुसावा. मग तो मंत्री परस्परे कमठा पाचारुणे वागोत्तरे. एकांती नेऊनी परमादरे जाती वृत्तांत पुसतसे. मग तो कामट मुळापासून सांगता झाला विक्रम कथन. माता क्षत्रिय कुळी सत्यवर्म मिथुळापतीची दर्शवी. या उपरी पिता सुरोचन दर्शवी स्वर्गीचे गंधर्वरत्न. ऐसे ऐकता वर्तमान मंत्री तोषमान होतसे. मग कमठासी नेऊनी रायासमोर तेथेही वदविले वागोत्तर. रावही ऐकुनी ते उत्तर परमचित्ती तोषला. तोषणी मंत्रिका पुन्हा बोलत मंत्री म्हणे कमट घेऊन यात. मीच जातो महाराज्यात तरी पाचारण पाठवावा सत्यमेव वर्माते. अवश्य म्हणे शुभ विक्रम नृपती बोळविता झाला मंत्रिका प्रती. मग कमट आणि मंत्री सुमती मिथुळे लागी पातले. राये सत्यवर्मे ऐकून सदनी नेले गौरवून. मग कमट मंत्री सत्यवर्म एकांतासी बैसले. ते एकांती कमट विचार सांगता झाला सविस्तर. की सत्यवतीचे उदले जठर विक्रम फळ मिरविले. तरी आता दैवे करून पौत्रा लाभले राजचिन्ह. तरी संशय द्रुम आपण चालून मुळापासून खुडावा. ऐसे सांगुनी सकळ कथा योगक्षेमाची सांगितली वार्ता. स्वर्गवास गंधर्वजा माता झाल्या सह कथियले. राये ऐकुनी सकळ विस्तार चित्त सरिते आनंदपूर. दाटोनी पृतनेस संभार शुभ विक्रम संगमी मिळाला. भेटून सत्यवती ते सकळ पुसुनी वृत्तांते. मग शुभ विक्रम रायाचे चित्ती अंती पांग भेटला. या उपरी सुघोष मेळी विक्रम अभिषेकिला राज्य नव्वाळी. मग राज्यपदी तये काळी बैसविला महाराजा. छत्र चामरे माता मिरविती तै राज्यासनी विक्रम नृपती. गहिवरुणी तोषविला प्रजाती याचका धन वाटिले. ऐसा समारंभ झालिया पाटी. मग सुमेधा अर्पिली गोरटी तोही आनंदमही पाटी. मंगलाचा मिरवला या परी सत्यवर्म परमसंस्काराचा आनंद घेऊन. आपुले राज्य विक्रमा देऊन उचित आनंद संपादित. सत्यवती उदरीचे रत्न राज्य उपली तया अंदन. उभय राज्ये सार्वभौम्य विक्रम नृपती मिरवला. असो ऐसी वहिवाट करून निघता झाला सत्यवर्म. एरीकडे राव विक्रम भरतरी ओपी युवराजा. मग उभय बंधू समाधानी राज्य करीती अवंतिकास्थानी. तो सुमंत मंत्रिका एके दिनी अर्थ एक सुचला. की आपुली कन्या पिंगला देऊ राया भरतरीला. मग विक्रमापुसुनी 16 शुद्ध तिथी लग्नाची. परी तेथे विक्षेप आला अवचिता. कुटाळ मिळाला रजक तत्वता. मंत्रिका आरटोनी सांगे वार्ता. शोध करा जातीचा. ऐसे बोलता रजक ते पुन्हा बोलविले कमट कुल्लाळा ते. त्या ते पुसता सविस्तरते. कुल्लाळ म्हणे श्रुत नाही. मग सत्यवती ते विचारित भरतरी तुमचा कैसा सुत. तीही म्हणे उदरव्यक्त भरतरी नव्हे माझा की. ऐसे ऐकुनी तयाची उक्ती विक्रमास विचारी मंत्री सुमती. तोही म्हणे नेनो जाती बंधू मानिला भावार्थे. ऐसे बोलता राव विक्रम संशयी पडला मंत्री सुगम. मग भरतरीस पुसता झाला वर्म प्रांजळ सांगे भरतरी. मित्रावरुणी रेतापासून वनांतरी वाढिलो हरणीपासून. भाटसंगती व्यवसायादी करून सकळ कथन निरोपले. परिमंत्रिका न पडे विश्वास. चित्ती म्हणे सो कार्यास. ऐसे भाषण करीतसे विशेष. सत्य केवी मानावे तरी आता असो कैसे. हा म्हणवितो मित्र पिता आम्हास. तरी याचे हस्ते मित्रावरुणीस कार्यालागी पाचारावे. ऐसे मंत्री चित्ती यजुनी म्हणे तुमचा पिता मित्रावरुणी.
तरी सोमंगला ते बोलावणी आम्हा दृष्टी दाखवा. भरतरी असे तुमची माता, तरी ती झाली विगलिता. परी लग्नविधी ते आपुला पिता, सोहळा घेऊनी पाचारा. ऐसे बोलता मंत्री त्या ते, म्हणे अघटित काय याते. मग उभा राहुनी अंगणाते, हृद्व दृष्टी करीतसे. म्हणे मित्रावरुनी ममला ताता, हा देह असेल तवर येता. तरी मज बाळाची धरुणी असता, मंगलासी येई का. ऐसे बोलणी दीर्घवाणी, ध्यान करीतसे आपुले मनी. हे जाणवले अंतकरणी, मित्रावरुणीच्या ते धवा. मग वातचक्री आगमन, अवंती नगरी स्वतः येऊन. बोलता झाला मंत्रिका लागून, शुभ विक्रमरायाच्या. म्हणे मंत्रिका सर्व सुमूर्ती, सकळ संशयाची सांडी भ्रांती. मम सुता विवाह प्रती, कन्यादानौपिका. मनसील जरी मंगळानिक, वरचा सिद्ध असावा जनक. तरी पुष्पवृष्टी मंगळ घोष, सुरवरा हाती करविन. या उपरी राया विक्रमाच्या, ताता ते सुरोचन गंधर्वा पाठविने. ते सकळ संशय सांडुनी, तोरी ते सुखे द्यावी पिंगला. म्या जरी यावे मृत्युभूमी, तरी दाहतील बहुत प्राणी. तस्मात सकळ संशय सोडोनी, पिंगला अर्पी मम सुता. ऐसे तन्मुखीचे ऐकुनी वचन, परितोषले मंत्रिकाचे मन. सकळ संशया ते सांडून, लग्न सोहळा मांडिला. मग नेमिले तिथीच सीमांत पूजन, ते संधीत उतरला गंधर्व सुरोचन. सो कांता सत्यवतीसी भेटून, विक्रमाते पाचारी. विक्रम येऊनी त्वरित, तात चरणी माता ठेवीत. मग बोलावनी सुमंत्रिका ते, सुरोचनाते भेटावे. असो सुरोचन गंधर्वपती, दिव्य तेजे पाहुनी शिती. अति नम्र होऊनी चित्ती, निकट बैसे गंधर्वी. निकट बैसता सुरोचन, म्हणे सुमती तू देववान. प्रत्यक्ष ध्रुमी नारायण, सोयरा केला जामात. अरे भर्तरी पुत्र अवतार दक्ष, मित्रावरुणीचा अवतार प्रत्यक्ष. तू ध्रुमी नारायण, सोयरा केला जामत. तुवा जामात केला प्रत्यक्ष, सकळा देवा मिरविला. ऐसे बोलता सुरोचन, पुन्हा वंदिता झाला चरण. म्हणे मम भाग्य खरे उत्तम, सोयरे झाले देवकी. तरी मी एक अर्थार्थी, दैववान असे त्रिजगती. तरी चालावे मंडपाप्रती, करू सीमांत पूजना. अवश्य म्हणून सुरोचन, मानवेसी मंडपी येऊन. समारंभे करीती सीमांत पूजन, करुणी विधी उरकिला. वधूवरांते आशीर्वाद देता, कुसुमे वर्षती स्वर्गदेवता. अष्टके झाली या करतल हस्ता, टाळी पिटती आनंदे. मग नाना वाद्यांचा गजर, तेने कोंदले सकळ अंबर. स्वर्गी गर्जती जय जयकार, सुरवर विमानी बैसुनिया. असो 5 दिवस उत्तम सोहळा, नाना रत्नरंग माळा. सकळ तोषवणी वऱ्हाड पाळा, बोळविले सुमतीने याचकांसी अपार धन. राये बोळविले देऊन, 1 मास गंधर्व सुरोचन. तया ठाई राहिला, वर पिता मिरवला सुरोचन. वर माया सत्यवती रत्न, असो सकळा पुत्र सोहळा मान. सुमतीने ओपिला या परी 1 मासाची अरुती. सुरोचन तोषविला सह सत्यवती. मग विचारुनी शुभ विक्रमराया प्रती, सो स्थानासी पै गेला. एरीकडे अवंतिके ते, दिवसेंदिवस लोटले बहुत. पिंगला नामे स्वरूपवंत, ऋतुकाळ पावली. मग उभयंता एकपणे, सदा विचरती संतोष मने. या उपरी भर्तनीने लग्न केली अमुप. 12 शतकामिनी करुणी, सदा विचरे भोगासनी. परी मुख्य दारा पिंगला नामी, पट्टराणी मिरवत. जैसा नवलक्ष नक्षत्रात, तेजे मिरवे नक्षत्रनाथ. तेवी 12 शांतता, पिंगला नामे मिरवतसे. असो युवराजाच्या मंडनी, भर्तरी राणा मिरवे भूषणी. परी तया समीप हिरकणी, पिंगला मिरवे वैडूर्या. की अर्का शोभवी रश्मी किरण, की घृती शर्करा दावी गोडपण. तेवी भर्तरी पिंगला रत्न स्वरूपी मिरवितसे. ऐसे उभयंताचे एकचित्त, की लोह मिळाले चुंबकात. की कर्दम उदकांते, कदा काळी सांडिना. सभा मंडपी राय असता, परी पिंगले वदे सदा चित्ता. राया सही न गमे
तिथे पाहता घडोघडी पाहतसे पाहुन या पिंगलेचे वदन मंगराया सुचे कारभार पूर्ण जैसे अंमलिया पूर्ण अमल सर्वदा पाहिजे तन्नया उभयंतासी ऐक्य प्रीती वर्ते प्रपंचासी ऐसे लोटता बहुत दिवसी वय अर्धे पातले तो एके दिवशी पारधी लागून राव जातसे घोर विपिनी तो वरुणी पाहे मित्रावरुणी पुत्र चंद्रदृष्टीने पाहता विचारी मनात की मम वीर्याचे उदेल सूत एक अगस्ती दुसरा भर्तरीनाथ मूर्तिभूमी कारणे परी त्यात अगस्तीने हित केले चपळपणाने स्वयंभ वरिले परिभर्तरीचे मन गुंतले राजवैभवा कारणे तरी अहिताचा विषय प्याला राया भर्तरीस गोड वाटला हिता लागी सर्वे चुकला अचल पद तोची राया तरी हा विषय पदापासून कैसा सुटेल सोबुद्धीने याचे हित याच कारणे प्राप्त कैसे होईल की नवनाथांतील अवतार गृमिनारायण महाथोर परी वेष्टीला विषय तिमिर सुटेल कैसा कळेना ऐसा मोह उपजोनी पोटी उतरता झाला मही तळवटी अनुसयात्माजी घेऊनी भेटी वर्तमान निवेदले म्हणे महाराजा योगद्रुमा काम वेदला आहे आम्हा तरी त्या कामाची सत्य भावना ऐकूनी घेई महाराजा तुम्ही विजय प्रताप ध्वज मिरवला मही तेजपुंज तरी मिरवला मम आत्मज नछिंद्रा समभर्तरी तू राया पंथ मिरवून सचिष्ये मिरवले जगात रत्न ते चित्ती मम नंदन प्रविष्ट करी याची जगी यावरी बोले अनुसया सुत चिंता न करी भर्तरीनाथ माझे प्रसादे जाण सत्य जगा माझी मिरवेल परी कैसे रीती चिरंजीव शोभे महीवर्ती या तव महितावत जती भर्तरीनाथ मिरवेल हे पूर्वीचे भविष्योत्तर आहे समर्था मम गोचर दिधले उत्तर केले वागुत्तर मम वचनी सर्वता तरी आता संशयासीन राहावे आता स्वस्थ चित्त असावे मी यत्न करुणी भर्तरी राव नाथपंथी मिरविना ऐसे बोलुनी अत्रिनंदन बोळविला मित्रावरून आपण त्याची घडी कृपा करून भर्तरीपासी जातसे तो एरीकडे भर्तरी नृपपती वारधी स्तव कानना प्रति मृगे करिता हिंडे निगुती नाना अवने उपना दि सवे सेना अपरिमित विपिनी विस्तारली कृतावंत 14 लक्ष वातकृत वाजी फिरती विपिनते हेमंत गटी शृंगार सहित पाकराज झालरी शोभती मुक्त अलंकार एकोंदनयुक्त रत्ने मिरवी नवविध तरी ते शृंगार म्हणावाचे की मोहर उजाळे नक्षत्रांचे तेवी रत्ने चमकपणांचे भाव दाखविती नक्षत्रांचे पय अहो ते हृदय न हनु वाचे रत्न उदेल उदधी उदराचे तेने इंदिरा हर्षुनिनाचे बंधू म्हणून शृंगारी त्याची नीती एकलक्ष दीन समान गज प्रत्यक्ष विशाळ शुंडादंड सुलक्ष चंद्रतेज मिरवले परी कैसे भावे इंदू समानले बंधू भावे म्हणून सर्व पूर्ण स्वभावे चमत्कार दावितसे त्याही दंती शुद्ध कोंदणी चुडे मिरविती हाटक खानी त्यात हिरे नक्षत्र आणुनी इंदुराज मिरवितसे आणि स्वतः तोची मुक्ता संपत्ती वरद बाळ रुपिल्या प्रती झालरी अग्रगण्य निगुती एकसारा अर्चिलेल्या सांधवे अंबारी कोंदनियुक्त नवरत्नादी सगुण मुक्त कळस तेजी लावणी आदित्य म्हणती विसावा घेई का आणि राया समान पंचशत राजविनवनी प्रज्ञावंत सरदार नामी भूषण भरित मूर्ती जेवी गवस्तीच्या तया माथा कनकचिर सहज तेज छत्र चंद्राकर तयांच्या कळसदी दीप्तीवर भानु तेज लाजतसे राया माथी अर्धशत कनकांबरी हाटक व्यक्त 5 मानिकी मानियुक्त हेमे गुंफल्या झालरी ऐसिया छत्र कळस उद्देशी वैडूर्य रत्ने जडिल्या राशी पद्मरागे आदित्य मानसी विरह करू म्हणतसे विरह तरी केवता तरणी व्यर्थ फिरतसे अंबर प्रभनी तरी वैडूर्य रत्नांच्या पंक्ती लागुनी येऊनी सुख भोगी का वने विरहे उदास चित्ती असता अचळी जाता गवस्ती चतुर्थ प्रहरी शिनली वृत्ती रत्नपंक्ती इच्छितसे असो आता विरह हरक
म्हणे संपत्ती मिरवला मम बाळग, तेने तो अर्क पाहुनी सुख, असता छळा मावळतसे, असो ऐसा भाषण स्थिती, अचाट विपिनी भरतरी नृपती, मृगया करिता वाताकृती, काननांत हिंडुनिया, तरी समयास आला मास चैत्र, पुत्र चंद्रा पाहावया मित्र, स्थिरावे तेने रश्मी, उलट यंत्र काननांत लखलखी, तै रश्मीचे तीव्रपण, चमो हळहळी तृष करुण, मग राव भरतरी मृगया सांडून, उदक शोधू धावतसे, परी पंचत्रय चतुर्दित, कान विरहित योजन शत, उदक न दिसे ऐसे भावित, कानन वृक्ष मिरवितसे, फार व्यापिले तृषय करुण, कोणी सोडू पाहती प्राण, कोणी हिंडोनी रान रान, लवण जीवन पाहती, कोणी त्रासुनी पाला भक्षिती, कोणी लघुशंका सेविती, कोणी तरुच्या सावली शिती, धरुनिया पडियेले ऐसी पृतना आहाळपणी, व्यापिली आहे तृषे करुणी, रावही तैसाच क्लेशे काननी, पाणी पाणी म्हणतसे, प्राण झाला कासाविस, हृदयी न साठवे श्वासोश्वास, मुखी कोरड पडली विशेष, ज्वा लोटू लागलीसे, ऐसे क्लेशाचे प्रकरणी, श्री दत्तात्रय काननी, गुप्तवेशे असुनी, राया मागे हिंडतसे, तो विपिनी मध्ये गोंगावत, काय करी अत्रिसुत, मायेचे सरोवर रचुनी तेत, छंदे व्यक्त दाखवी, निर्मळपणी गंगाजळ, दाटुनी पात्र उचंबळे, कुमुदिनी विकसित घालुनी पाळे, नांदता ती संभोवती, आणि तया सरसी काठी, बहुफलित तरुदाटी, अनेक पक्षी मराळ कोटी, पंक्ती सरी दाटल्या, शीतळ छाया शीतळ जीवन, सरोवर मिरवले गहिवरपणे, तये तटी पर्णकुटी, करुण अत्री आत्मज मिरवला, तो येरीकडे नृपनाथ, क्लेश हिंडता काननांत, तो सरोवर ठाई देखुनी अकस्मात, एकटाची पातला, परम देखुनी गहिवरे जीवन, धाव घेतसे छिद्रत्न, सरसी काठी जाऊन जीवन स्पर्शू टेकला, आता स्पर्शावे ओजळ अंत, तो तिकडून उठला त्रिसूत, प्रत्यदक करी कवळुनी, हात रायावरी धावला, अरे अरे वाचे म्हणून, म्हणे न स्वीकारी माझे जीवन, तू कोणाचा आहेस कोण, आधी माते सांगे की, एरे पाहुनी देहाते, भये दाटला नृपनाथ, काही न बोले शितींत, टकमका पाहतसे, अवधूत म्हणतसे कारे मौन, धरुणी काही न बोलसी वचन, माता पिता गुरु कोण, तव देही मिरविले माता पिता गुरु सहित, सांगोनी करी उदक पानाते, नातरी सेविता पावसी मृत्यू, जीवन येतेची हे राया, ऐसे कोणी भरतरीनाथ, पदावरी लोटला तोरित, नमुनी जन्मकथे सहित, अत्रिसुता सांगितले, भरतरी माता पात्र सांठवणी, पिता मिरवला मित्रावरुणी, ऐसे प्रकरण दत्ता लागुनी, मुळापासून सांगितले, एरे म्हणे गुरु कोण, भरतरी म्हणे नाही अजून, ऐसे ऐकुनी अत्रिनंदन, बोलता झाला तयासी, म्हणे राया व्यवस्थित मिरवलासी या देहाते, अद्यापि गुरु नाही तू ते, भ्रष्ट बुद्धी मिरविसे, तरी तू पूर्वीचा परम पापिष्ट, म्हणून गुरु न मिळाला वरिष्ठ, तरी आता क्रिया नष्ट, पर्श न करी जळाते, तुवा पर्श केली या पाणी, सकळ तोय जाईल आटोनी, निगुरुत्वाचा विटाळ मानुनी, तोय त्रास पावेल, मग तोय आटल्या निगुती, मम कोपाची पावक शेखी, आसडोनी तव देहाप्रती, भस्म करील क्षणार्धे, ऐसे बोलता त्रिनंदन, भरतरी करीतसे नमन, म्हणे महाराजा तृषे प्राण, जात आहे माझा की, तरी आता अनुग्रह देऊन, आपण वाचावा माझा प्राण, दत्त म्हणे तव अनुग्रहास, मम मन द्यावया योग्य दिसेना, अरे मम अनुग्रहासाठी शिववीरींची घालती मिटी, तरी अनुग्रहाते पूर्ण कोटी, तुझे पदरी दिसेना, ऐसे भागले थोर नायक, तरी नातुडे अनुग्रह दोंदिक, तो तेथे तू मशक अनुग्रह वांछितसे, भरतरी म्हणे हे तो निश्चित, परितृषेने होतो प्राणरहित, तुम्ही कृपाळू परमसंत, दया क्षमा पाळिता, जगाचे न साहे किचकपण, तोरेंची हरता दैन्याकारण, तरी माझा वाचोनी प्राण, धर्म साधन मिरवावे, ऐसे एकता तपोराशी, म्हणे अनुग्रह देईन तुझसी, परिपूर्ण तप 12 वर्षी,
आचरावे या स्थळा, त्या तप पुण्या शेक करून योग्य हसील अनुग्रह करण, राव मने सध्याच प्राण तृषे करून जातो की. मग 12 वर्ष वाचल्यावरती कैसे घडील कृपामृती, दत्तात्रेय मनात पापुडती संकल्पाते करावे, काया वाचा चित्त मन संकल्प झालिया पुण्यवर्धन, वर्धन झालिया पाजन जीवन सकळ बाधा चुके. एरी मने महाराजा संकल्प करी सांगितल्या चोजा, परी आता माते उदक पाजा, प्राण रक्षा माझा की. नाथ गुरु संकल्प करीसी की तपा आचरण 12 वरुषी, परी तैसे वैभवासी पुन्हा लिप्त न व्हावे, व मना समान पाळुनी सर्व विरक्तपणाची बरवी ठेव, योगा माझी नित्य बैसावे. आयुष्य मर्यादापर्यंत ऐसे एकता राव कुंठित, विचार दरी व्यापली चित्त, मने कैसे करावी रीत, प्राण कासा विस होतसे तरी तो पूर्ण प्रज्ञावंत. मने महाराजा हे नाथ मी प्रपंच रहनी रूप, मुक्त झालो नाही अद्यापि, परी पितृश्राद्ध पितृ ऋण मातेसी केलिया गयावर्जन, कांते पुत्र झालिया विन, कांतारुण फिटेना पुत्र विवाह स्नुषा मेळी, ऋणमुक्त होय शुद्ध मौळी, ऐसिया ऋणाची स्थावर काजळी. फिटली नाही महाराजा तरी 12 वर्षेपर्यंत, प्रपंच आचुरी देवा माते, उपरी योजनी पूर्ण योगांते, केलिया संकल्प समान की. ऐसे बोलतात तई भूपाळ, अवश्य मने अनुसया बाळ, मग कमंडलू भरुनी जळ, तयापासी पयाला उदक पुनी करयुग्मी, संकल्प करीवी मनोधर्मी, की 12 वरुषे संकल्पनामी पुण्ययोग आचरेन, या परितन मनधन काया वाचा जीवितो पूर्ण, गुरु संकल्पी सोडून जीवन अनुग्रह देतसे, मौळी ठेवून वरदहस्त करणी बीजमंत्र अर्पित, आपुला करुणी शरणागत नाम आपुले सांगतसे, म्हणे वत्सा ओळख माते मी दत्तात्रेय अत्रिसूत, परितव दैव भाग्यवंत मम करमौळी विराजला, परी अनुग्रह होताची प्राप्त, माईक सरोवरा सहित झाला गुप्त, इतुके केले जया आरती, व्यर्थ होऊ पाहतसे ऐसी चिंता मानसी भूत, करिता झाला भर्तरीनाथ, म्हणे महाराजा गुरुनाथ, प्राण जाऊ पाहे आता, ऐसे ऐकता भर्तरी वचन, भोगावती पाचारी अत्रिनंदन, तरी ती सरिता अपार जीवन घेऊन या धावली, सुरभींचे करुणी चिंतन, मही दर्शवली दैदिप्यमान, नेमके सहज उपजोनी अन्न, पर्वता समान मिरविले, मग चमूसहित नृपनाथ, भोगावतींचे स्नान करीत, उत्तम अन्न स्वीकारुनी समस्त दर्शन करुनी चालले, पृतने सहित तुष्ट चित्ती, मृगया करुणी येत नृपती, एरीकडे भोगावती तिचे स्थाना पाठवली, कामधेनू स्वर्गस्थानी पाठवणी अदृश्य झाला मुनी, एरीकडे मृगया करुणी भरतरी गेला गावात, तरी आता पुढे श्रोती कथा स्वीकारावी सुदारस संपत्ती, धुंडीसूत मालू वदेल उक्ती, नरहरी प्रसादे करुणिया, सोस्ती श्री भक्ती कथासार, संमत गोरक्ष काव्य किमयागार, सदा परिशोध भाविक चतुर, सप्तविंशती अध्याय गोड. अध्याय 27 ओव्या 191. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार. 27 अध्याय समाप्त झाला.